ओम शांती. राजयोगा मेडिटेशन कोर्समध्ये आपण बरेच काही रहस्य जाणून घेतले. बरेच काही तुम्हाला शिकायला मिळालं असेल आणि बरेच तुमचे कन्सेप्ट क्लिअर होत असणार. मागच्या लेसनमध्ये मी तुम्हाला सांगितलं की कर्माची गुह्य गती अजून मी तुम्हाला स्पष्ट करणार. त्यात मी तुम्हाला 4 प्रकारचे कर्म सांगितले. सतयुग, त्रेता, द्वापर, कलियुगमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे कर्म आहेत ते तुम्हाला स्पष्ट केले. सतयुग आणि त्रेतायुगमध्ये अकर्म असतात. कारण की सतयुग आणि त्रेतायुग म्हणजेच काय, भारत तेव्हा कसा होता, भारत बद्दल म्हटलं जातं की भारत सोने की चिड़िया था, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती थी बसेरा. आज तो भारत राहिलेला नाही. आणि अशा या भारतामध्ये सतयुग आणि त्रेतायुगमध्ये देवी आणि देवतांचं जे राज्य होतं, कारण की देवी देवता म्हणजेच का, की त्यांनासुद्धा 2 हात 2 पाय आहेत. जसं मानवाला 2 हात 2 पाय आहे, तसंच देवी देवतांनासुद्धा 2 हात 2 पायच असतात. परंतु देवी आणि देवतांमध्ये दिव्य गुण आहेत, प्युरिटी आहे आणि सतोप्रधानता आहे. म्हणूनच देवी आणि देवता म्हटलेलं आहे की त्या देवी देवतांचं जे राज्य होतं ते स्वर्गामध्ये म्हणजे सत्ययुगामध्ये सचखंडमध्ये होतं. परंतु बऱ्याच जणांनी म्हणजे शास्त्रानुसार म्हटलेलं आहे की देवी देवता आणि असुर इनकी लढाई लगे. आता आपणच विचार करायला पाहिजे की जे देवी देवतांचे जे राज्य आहे त्याच्यात दुःख काय आहे हे माहिती नाही. मग तिथे असुर कुठून आले? आता असुर कुणाला म्हटले मी तुम्हाला क्लिअर केलंच होतं. कुंभकर्ण, रावण हे स्पष्ट करत असताना मी तुम्हाला क्लिअर केलंच होतं की असुर म्हणजेच काय, की जे 5 विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, या 5 विकारांनाच असुर म्हटलेलं आहे. जे आज आपण कलियुगामध्ये बघतो की प्रत्येक मनुष्य आत्मामध्ये हे 5 विकार आहेत. म्हणून देवी देवतांच्या राज्यामध्ये असुर काही राहत नाही, म्हणजे 5 विकार काही राहत नाही. बघा, आपल्यांना ह्या सृष्टीमध्ये 3 प्रकारचे लोक आपल्यांना दिसतात की जे म्हणतात जे माझं आहे ते माझं आहे, परंतु जे तुझं आहे ते सुद्धा माझं आहे. तर त्यांना कुठल्या प्रकारचे लोक म्हणणार? त्यांना तर असुरच म्हणणार. परंतु जे म्हणतात की जे माझं आहे ते माझं आहे, जे तुझं आहे ते तुझं आहे, त्याला मानव म्हणणार, मनुष्य म्हणणार. आणि तिसऱ्या प्रकारचे जे आहेत की ते म्हणतात की जे माझं आहे आणि जे तुझं आहे, न ते माझं आहे न ते तुझं आहे. ते कोणाचं आहे? ते भगवानचं आहे, परमात्माचं आहे. तर ते तिसऱ्या प्रकारचे लोक म्हणजे कोण? त्यांना देवता म्हणणार किंवा राजयोगी जे पण आहेत ते सुद्धा हेच म्हणतात की जे काही आमचं आहे, जे तुमचं आहे, न आमचं न तुमचं, ते कोणाचं आहे? ते परमात्माचं आहे. तसे 3 प्रकारचे लोक आपल्याला इथेच दिसतात. मग जे युद्ध दाखवलेलं आहे देवी आणि देवतांचं असुरांबद्दलचं, मग ते कुठलं युद्ध आहे? तर ते युद्ध म्हणजेच काय, की ते युद्ध आहे 5 विकारांशी लढण्याचं युद्ध. तर ज्या वेळेस परमात्मा आपल्याला हे सत्य ज्ञान देतात की तुम्हाला युद्ध करायचं आहे, तर कोणाशीच? स्वतःशी, म्हणजेच तुमच्यामध्ये जे 5 विकार आहेत त्यांच्याशीच तुम्हाला काय करायचं आहे? युद्ध करायचं आहे.
तर त्यांनाच काय म्हटलेलं आहे, असुर म्हटलेलं आहे. तर देवी देवतांचं जे कर्म होतं तर ते होते अकर्म. म्हणजेच काय, जे भाग्याद्वारे जे मिळालेलं होतं ते फक्त खात गेले. तुम्हाला उदाहरणसुद्धा सांगितलं की फक्त जो बँक बॅलन्स ठेवला होता, समजा 1,00,000 ठेवला, रोज त्याच्यामधून 1,000 रुपये रोज काढत गेले तर काय होणार, 100 दिवसात तो संपणार. नवीन काही ॲड केला नाही, पुन्हा अजून जीवन जगायचे. कारण की का, एकदा का मी म्हटले की आत्मा या सृष्टीवर आली परमधाममधून, तर ती पूर्ण ही सायकल, जे चक्र आहे हे पूर्णपणे ती करते आणि परत तेव्हाच जाऊ शकते जेव्हा ती आत्मा शुद्ध बनते, तेव्हाच ती परत जाऊ शकते. मग पुण्यकर्म म्हणजेच काय, आता द्वापरयुगामध्ये पुण्यकर्म आणि पापकर्म दोन्हीही असतात. कारण की पापकर्म म्हणजे कोणाला म्हटलेलं आहे की बॉडी कॉन्शियसमध्ये राहून जे काय आपण कर्म करतो तर ते काय होतात, पापकर्म होतात. देह अभिमान ज्याला म्हटलेला आहे. तर देह अभिमान मध्ये बघा, व्यक्ती काय म्हणतो, मी आणि माझं, ह्याचं उच्चारण करत असतो. मी कोण आहे तुम्हाला माहीत नाही, मी मोठा बिझनेसमॅन आहे, मी कोण आहे. तर दिवसभरामध्ये मी 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 करत असतो आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये अभिमान तर असतोच असतो, पण अहंकार पण त्याला येतो आणि त्याच्यामुळे त्याच्याकडून काय होत राहतात, पापकर्म होत राहतात. आणि म्हणूनच म्हटलं की जे बॉडी कॉन्शियसमध्ये, शरीराच्या भानमध्ये राहून जे काय आपल्याकडून कर्म होतात तर ते म्हणजेच काय, पापकर्म. बॉडी कॉन्शियसमध्ये, देह अभिमानमध्ये आल्यामुळे आपल्यामध्ये 5 विकारांची प्रवेशता होते. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार या 5 विकारांची प्रवेशता होते. आणि म्हटलं आहे की काम विकाराच्या अति म्हणजे काय, आपल्याला दिसतं या सृष्टीवर इतकी तमोप्रधानता वाढलेली आहे. तर काम विकाराचं अति म्हणजे बलात्कार, लोभ विकाराचं अति म्हणजे भ्रष्टाचार. कारण की असं म्हटलेलं आहे की पेट को क्या चाहिए, 2 रोटी चाहिए. परंतु मनुष्याने आपले जे गरजा आहेत ते विसरून भौतिक सुख सुविधांसाठी किंवा स्वतःच्या जे पण काय आहे इच्छा, आकांक्षा जे काय आहे त्याच्यासाठी भ्रष्टाचार करणं, म्हणजे धन जे काय आहे चुकीच्या मार्गाने आणणं, तर त्यामुळे काय होतं, पापकर्म. आणि असं म्हटलं जातं, पापाच्या कमाईने आलेला पैसा तो काय करतो, पूर्ण परिवाराला पण काय करतो, तो नष्ट करतो. तर पुण्य आणि पाप हे दोन्हीही द्वापर युगामध्ये सुरुवात झाली. आता मी म्हटले की जे पात्र व्यक्ती आहे, दान भी करना है तो पात्र को देखकर करो, है ना. तर द्वापर युगमध्ये तर काय होतं की एवढं पतन झालेलं नसतं, तिथून सुरुवात आहे पाप कर्माला. आणि म्हणूनच काय की जे काही पुण्य कर्म करत होते तर त्याचं काहीतरी जमा होत होतं. परंतु कलियुगामध्ये तर पुण्यकर्म आणि पापकर्म दोन्ही जे करतात, उदाहरण सांगते तुम्हाला. समजा पापाच्या कमाईने धन येत आहे आणि त्यातूनच दान केलं जात आहे, पुण्य केलं जात आहे समजा. परंतु धन आलं कसं, तर पापाच्या कमाईने. आणि म्हणूनच पुण्य जमा होण्याच्या ऐवजी काय होणार, कारण की जे काही दान केलं जातं, आज आपण पाहतो नाम, मान आणि शानसाठी केलं जातं. बरेच जण दान करतील तर त्याचं वर्णन करतील की मी असं दान केलं, ते केलं. आणि म्हणूनच कलियुगामध्ये जे पण काही दान केलं जातं तर व्यक्तीला अपेक्षा असते की माझं नाव लिहिलं गेलं पाहिजे. आणि म्हणूनच पुण्य जमा होण्याच्या ऐवजी पापकर्म काय होतं, वाढत जातं.
म्हणजे आपण विचार करतो आपण तर पुण्य करत आहो, परंतु तरी सुद्धा माझ्या जीवनामध्ये असं का होत आहे. आता प्रत्येक जे कर्म केलं जातं त्या कर्माची आपल्यांना फळ मिळत असतं. न्यूटन्स लॉ आहे ॲक्शन रिॲक्शन. प्रत्येक क्रियाची प्रतिक्रिया ही असतेच. आपण जे देणार ते आपल्यांना नक्कीच मिळतं. असं म्हटलं जातं जे देणार ते दुपटीने मिळतं. म्हणजेच काय, आपण सुख दिलं तर आपल्यांना काय मिळणार, सुखच मिळणार. दुःख दिलं तर काय मिळणार, दुःखच मिळणार. जे आपण देणार ते आपल्यांना नक्की मिळतं. ही कर्माची गुह्यगती आहे, ॲक्शन रिॲक्शन. आता काही कर्माचे जे फळं असतात ते लगेच मिळतात, परंतु काही अशी कर्म असतात त्याची फळं लगेच मिळत नाही. काहींचे फळ तर नेक्स्ट जन्मीसुद्धा मिळतं, पुढच्या जन्मी मिळतं. मग बऱ्याच जणांना असं वाटतं की मी एवढं चांगलं करत आहे तरीसुद्धा माझ्या जीवनात असं का होत आहे. परंतु आपल्यांना माहिती नाही गेल्या जन्मी आपण काय केलं होतं हे माहीत नाही. एखाद्या व्यक्तीशी आपलं अजिबात पटत नाही, सारखं आपल्या जीवनामध्ये ते व्यत्यय आणतात, आपल्याशी ईर्ष्या करतील, द्वेष करतील, दुश्मनासारखं वागतील. म्हणजे नक्कीच आपलं त्या व्यक्तीशी काही ना काही कर्मिक अकाउंट आहे, हिसाब किताब आहे. आणि त्यामुळे आत्ता ती व्यक्ती आपल्यांना दुःख देण्यासाठी आलेली असते. म्हणूनच म्हटले की कर्माची गती गुह्य आहे आणि ती आपल्यांना नक्कीच माहिती पाहिजे. तर द्वापर आणि कलियुगामध्ये पुण्यकर्म पापकर्म हे सोबत चालत आहेत. परंतु पुण्यकर्म करताना जेव्हा व्यक्ती एकदम शोबाजी करतो तर ते पुण्य जमा होत नाही. आणि म्हणूनच मी आधीच्या लेसनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की गुप्तदानाचं फार महत्त्व असतं, वर्णन कधी करू नये. तर आपल्या जीवनामध्ये सुख आणि दुःख हे जे काय आहे ते आपल्या कर्मानुसार आहे. आपण जी काही कर्म केलेली आहेत जन्मोजन्मी त्या कर्माचे जे फळं आहेत ते आपल्यांना मिळतात. म्हणूनच मी म्हटले की काही कर्माचे जे फळं आहेत ते लगेच मिळतात, काही कर्माचे जे फळं आहेत ते पुढच्या जन्मीसुद्धा मिळतात. आणि म्हणूनच शिवबाबांनी आपल्यांना सांगितलेलं आहे की मी तुम्हाला 21 जन्मासाठी सुख शांती पवित्रतेचा वरसा देतो. 63 जन्म जे काय आहेत 63 जन्मापासून आत्मावर पाप कर्माचा बोजा आहे, ओझं आहे. आणि हे जे 63 जन्माचं जे ओझं आहे ते आपल्या सगळ्यांना काय करायचं आहे, उतरवायचं आहे. म्हणजे आत्माला शुद्ध बनवायचं आहे. तर आत्माला शुद्ध बनवायचं आहे त्याच्यासाठीच ह्या पापकर्म विकर्मापासून मुक्त होण्याचा जो मार्ग शिवबाबांनी सांगितला तो म्हणजेच काय, सत्कर्म. सत्कर्म कुणाला म्हणणार, जे कर्म प्रत्येक कर्म आपण आत्मा समजून करणार. मी आत्मा, समोरचा सुद्धा कोण आहे आत्मा, त्याला आत्मिक दृष्टीने पाहणार. हा असा आहे, या जातीचा आहे, या धर्माचा आहे, या दृष्टीने आपण पाहिलं आणि त्यानुसार त्याच्याशी व्यवहार केला तर ते सुद्धा पापकर्म बनत जातं. परंतु आपल्या स्मृतीमध्ये आहे की आपण सगळेजण शिवबाबांची मुलं आहोत आणि आत्मिक नात्याने आपण सगळे कोण आहोत, भाई भाई आहोत. तर त्यामुळे आपली वृत्ती चेंज होते, आपली भावना चेंज होते आणि त्यामुळे आपल्याकडून काय होतं, सत्कर्म होतं. कारण की असं म्हटलेलं आहे की मन वचन आणि कर्म, मनाने जरी आपण कोणाच्या प्रती वाईट विचार केला ते सुद्धा पापकर्म बनतं. खूप कर्माची गुह्य गती आहे. म्हणून आपल्याला माहितीच नाही की आपण काय काय कर्म केलेले आहेत. मनाने आपण कोणाच्या प्रती काय विचार केलेला आहे हे आपल्याला ठीक आहे, ह्या जन्मीचं आपल्याला माहिती आहे. परंतु
मागचे जे पास्ट जन्म आपले होते त्यात आपण कुणाला कुठलं दुःख दिलं मनाने, वचनने, बोलद्वारे, असं म्हणतात की बघा, बोलद्वारेच काय झालं, महाभारत युद्ध झालं. आणि असं म्हटलं जातं की पहिले तोलो फिर बोलो, है ना. तर आपल्या मुखातून जे काही असे शब्द निघून जातात, बोलणारा तर विसरून जातो, परंतु ज्याला बोलला आहे तो लक्षात ठेवतो. जसं द्रौपदीने म्हटलं होतं की अंधे की औलाद अंधे, असं म्हटलं होतं. आणि त्यावरून मग महाभारत युद्धाला सुरुवात झाली. तर बोलवरून सुद्धा काय होतं, पाप कर्म होतं. म्हणजेच काय करतो आपण, ज्या व्यक्तीप्रती आपण बोलतो त्याला आपण काय करतो, दुःख देत आहोत, तर ते सुद्धा पापच्या खात्यामध्येच जातं. आणि म्हणून म्हटलेलं आहे की मन, वचन, कर्म. तर एखादा जो विचार आहे मनामध्ये येतो, मनामध्ये फॉर एक्झाम्पल एक विचार आला, मी ना एक दिवस येईल त्याला नक्की मारणार, हा मनात विचार सुरू आहे. त्याने माझं खूप वाईट केलं आहे, माझा अपमान केला आहे, मला खाली दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, माझी निंदा केलेली आहे, एक दिवस येईल मी त्याला नक्की मारणार. तर हा जो विचार येतो, नंतर तो विचार बोलमध्ये येतो, तो बोलून दाखवतो, इतरांना बोलून दाखवणार, किंवा त्याच्या मित्रांना बोलून दाखवणार, किंवा घरच्या व्यक्तींमध्ये सुद्धा बोलून दाखवणार. आणि बोलून दाखवल्यानंतर तो कर्ममध्ये येतो. आधी विचार आला, बोलद्वारे बोललं गेलं, मुखाद्वारे बोललं गेलं, आणि नंतर तो कर्ममध्ये येतो. आता शिवबाबांनी आपल्याला सांगितलं आहे, ठीक आहे, तुम्हाला तो विचार आला, त्या विचाराला तिथेच काय करा, समाप्त करून टाका, म्हणजे त्याचं एवढं पाप बनणार नाही. पण नंतर आपण ते बोलतो आणि मग ते कर्ममध्ये येतं. कर्ममध्ये आलं म्हणजे ते 100% बनून जातं. आणि म्हणूनच सांगितलं की कर्माची गुह्य गती आहे. जसं म्हटलेलं आहे, जे चांगलं कर्म आपण करतोय त्याचं रिटर्नमध्ये आपल्याला एकच पदम गुणा मिळणार आहे, त्याचप्रमाणे जे आपण वाईट करणार आहोत त्याचंसुद्धा आपल्याला रिटर्नमध्ये मिळणार आहे. तर का नाही आपण सत्कर्म करायला. आता जो आपल्याकडून जे काही झालं ते विसरायचं. आत्ता मला हे सत्य ज्ञान मिळालेलं आहे, आत्तापर्यंत मी अज्ञानात होते, आत्ता मला ज्ञान मिळालेलं आहे. तर या ज्ञानाच्या आधारावर जे परमपिता परमात्मा शिवबाबांनी आपल्याला सांगितलेलं आहे, तर त्याच्या आधारावर मला आता काय करायचे आहे, सत्कर्म. आणि सत्कर्म कोणाला म्हटले, स्वतःला आत्मा समजून. म्हणजे आत्मा समजल्याने काय होणार, आपली वृत्ती, आपली दृष्टी, आपली कृती, आपली स्मृती, सर्व काही आपलं काय होतं, चेंज होतं. स्वतःबद्दल पण चेंज होतं आणि इतरांबद्दल सुद्धा आपली दृष्टी, वृत्ती, कृती आणि स्मृती काय होते, चेंज होते. आता स्मृती चेंज झाली ना, मी शरीर नाही, मी एक आत्मा आहे. माझी वृत्तीसुद्धा चेंज झाली, माझे विचारसुद्धा काय झाले, चेंज झाले, इतरांबद्दल सुद्धा चेंज झाले. म्हणजे दृष्टी चेंज झाली की हे सुद्धा कोण आहे, जसं मी शिवबाबांची संतान आहे, तर हे सुद्धा घरातले जे पण व्यक्ती आहेत किंवा ज्यांच्याही कॉन्टॅक्टमध्ये आपण येतो ते सुद्धा कोण आहेत, शिवबाबांचे मुलं आहेत, संतान आहे. आपली दृष्टी चेंज झाली आणि मग कृतीसुद्धा आपली काय होणार, चेंज होणार. म्हणजेच आपल्याकडून काय होत जाणार, सत्कर्म होत जाणार. आणि म्हणूनच स्वतःला जो पहिला लेसन सांगितला की आत्मा समजायचं का, कारण की आत्मा समजल्यानेच आपल्याकडून सत्कर्म होत जाणार. कर्मामध्ये अजून म्हटलेलं आहे की बघा, म्हणतात की याचं भाग्य किती छान आहे, जे सहजपणे याला मिळून जातं. का, कारण की त्याने अशी कर्म केले असणार. ह्या जन्मी त्याची कर्म आपल्याला दिसत नाही, परंतु मागच्या जन्मी त्याने तसे कर्म केले असतील आणि म्हणून आत्ता ह्या जन्मी त्याला त्या कर्माचं फळ मिळत आहे सहजपणे. आणि म्हणून म्हटलं जातं की जे सहजपणे मिळतं
ते म्हणजे दुधासमान असतं, दूध समान असतं. आणि जे मागितल्याने मिळतं ते म्हणजे समान असतं, पाणी समान. पाणीसुद्धा आपल्याला ताण लागलेली असते तर आपण म्हणतो ना, मला पाणी पाहिजे असं म्हटलं जातं. तर ते पाणी समान असतं जे मागितलं जातं. आणि जे हिसकून घेतलं जातं त्याला म्हटलेलं आहे रक्त समान. बघा, आपण बघतो चोर डाकू वगैरे असतात, तर ते काय करतात, घरात घुसल्यानंतर व्यक्ती दिसले तर त्यांना तिथेच काय करतात, बंदूक दाखवतील, चाकू दाखवतील आणि मारतील. आणि जे काही घरात असणार, दागिने असतील, संपत्ती असेल, जे पण काय असणार ते हिसकून घेऊन जातात. ते रक्त बरोबर आहे. मग बऱ्याचदा त्यावेळेस विचार येतो की आम्ही असं काय केलं होतं कर्म की ज्याच्यामुळे आमचे जे दागिने होते ते चोरीला गेले किंवा असं झालं. आणि काहींचं तर सापडूनही जातं, मिळूनही जातं, पण काहींचं मिळत नाही. त्यात सुद्धा कर्माची गुह्यगती आहे इथे सुद्धा. कारण की आपल्याला माहीत नाही पास्टचे जन्मी आपण कोणाला काय दिलं होतं, कोणाकडून काय घेतलं होतं हे आपल्याला माहिती नाही आहे. आणि म्हणूनच ह्या संगमयुगावर आपल्याला हे स्मृतीमध्ये ठेवायचं आहे की की माझे जे पण काही हिसाब किताब आहे ते हिसाब किताब चुकतो होत आहेत. तर शिवबाबांनी सांगितलेलं आहे की 3 प्रकारे आपण आपले जे काही कर्मिक अकाउंट आहेत म्हणजेच आत्माला आपण शुद्ध बनवू शकतो 3 प्रकारे. पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे स्वपरिवर्तन. आपण स्वतःचं परिवर्तन करून आपण आत्माचं शुद्धीकरण करू शकतो. दुसरं म्हणजेच काय, योग बल. म्हणजेच काय, जेवढी आपण परमपिता परमात्मा शिवबाबांची आठवण करणार तेवढा आत्मा काय बनणार, शुद्ध बनत जाणार. आणि तिसरं म्हणजेच काय की जे पण काही आपल्याला शरीराला जे आजार वगैरे होतात, काही होतं किंवा ॲक्सिडेंट झाला, काहीही झालं, आपल्या जीवनात अशा काही घटनाच होतात, तर त्यावेळेस हे स्मृतीमध्ये ठेवायचं की माझे जे काही हिसाब किताब होते शरीराचे म्हणा तर ते, आणि किंवा व्यक्तींबद्दलचे जे काही होते आपले हिसाब किताब, ते काय झाले तर चुकतू झाले. आणि बाबांनी हे सांगितलेलं आहे की हसत खेळत तुम्हाला काय करायचं आहे, हे चुकतू करायचं आहे. कारण की मी प्रत्येकाला शुद्ध करूनच परमधाममध्ये घेऊन जाणार. म्हणजे आत्मा जेव्हा शुद्ध बनणार तेव्हाच ती परमधाममध्ये रिटर्न जाऊ शकणार. आणि त्याच्यासाठी हे 3 मार्ग सांगितले. एक स्वतःचं परिवर्तन, दुसरं योग बल, जेवढे आपण आठवण करणार ते. आता स्वतःचं परिवर्तन बघा, एक उदाहरण सांगते मी तुम्हाला की एखाद्या व्यक्तीने एखाद्याचा खून केला, गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यावर आणि त्याला जेलमध्ये बंद केलं. आता त्याला रिअलाईज झालं की अरे मी क्रोधमध्ये येऊन माझ्याने काय झालं, खून झाला, मी असं नाही करायला पाहिजे होतं. तो स्वतःला चेंज करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे त्याला रिअलाईज होतं आणि तो स्वतःचं काय करतो, परिवर्तन करतो. तो खूप चांगलं वागण्याचा प्रयत्न करणार. त्याला जी काही शिक्षा दिली असेल समजा, तर त्याच्यानुसार तो चांगलं वागतो, हे करतो जेलमध्ये, तर त्याची शिक्षा काय केली जाते, मग कमी केली जाते. त्याचप्रमाणे आपण सुद्धा स्वपरिवर्तनाद्वारे आपण काय करू शकतो, आपले जे काय पापकर्म आहेत, विकर्म आहेत, ते आपण काय करू शकतो, कमी करू शकतो. म्हणजेच आपण आपली आत्मा आहे, आत्माला आपण शुद्ध बनवू शकतो. म्हणजेच काय की आत्मा एकदम हलकी होणार. आणि त्याची निशाणी हीच आहे की आपले जे पाप कर्म आहेत, विकर्म आहेत, हे जर नष्ट होत आहेत तर त्याची निशाणी म्हणजेच काय की आत्मा एकदम हलकी होणार. तिला वाटणार